पण देवी आईला समजा दिसत. ती दिवस रात्र सगळ्यांवर लक्ष ठेवून असत्या. काय बोलताय तुम्ही? मला नीट सांगा ना, काय म्हणताय? या आता राणीला त्या रात्रीबद्दल सांगतायत की काय? दृष्ट दृष्ट लागल्या. दृष्ट लागल्या तुम्हा दोघांना. दृष्ट लागल्या तुमच्या संसाराला, तुमच्या नात्याला. दृष्ट दृष्ट लय वाईट आहे. दृष्ट काढली पाहिजे. जपून राहा. आत्ताच सांगत्या, तुमच्यावर लय मोठं संकट येणार आहे. आई, आता तुम्ही जसं संकट सांगितलं तसं त्या संकटातून बाहेर येण्यासाठी उपाय सुद्धा सांगा. याचं उत्तर तुमच्याकडेच आहे. सांगितलं ना, जपून राहा. देवी आई जी परीक्षा घेते ती सोपी नाही. यातनं जर तरला तर पुढची 7 जन्म तुम्हाला कोणच वेगळं करू शकणार नाही. तुझ्या प्रेमाला अंत नाही पोरी, पण यावेळी तुला पण तेवढंच सहन करावं लागणार आहे. हो, त्या जोगती नाही असं का बोलल्या? कोणती रात्र, कसलं संकट, मला तर काहीच कळत नाहीये. आपल्या आयुष्यात कुठलं मोठं संकट येणार आहे? काय घडणार आहे नेमकं? काय घडणार आहे आपल्या आयुष्यात? आपल्या नात्याला कोणाची दृष्ट लागणार आहे? त्या काय म्हणतात ते मला तरी कसं कळणार? बहुतेक त्यांना म्हणायचं असेल आपल्यावर ते 15 करोडचं कर्ज आहे ना, त्याबद्दल बोलत असतील त्या. पण तू काळजी करू नकोस, आपण फेडू ते कर्ज आणि होईल सगळं व्यवस्थित. डोंट वरी. नाही हो, त्या दुसऱ्या कशाबद्दल तरी बोलत होत्या. आणि आत्ता का विचार करतेस तू या सगळ्याचा? घरी वाट बघतायत सगळे, उशीर होतोय आपल्याला. चल लवकर आणि चल ना, ये गाडीत बस. राहिली दोघं जण. काय झालं काकी? अरे इंद्रा राणीची वाट पाहते, किती उशीर झाला अजून नाही आलेले. जाणं जरा बघून ये ना. हो बघतो. काय झालं मालती? येतील राणी. राणी धीर जरा जरा. इतके दिवस राणी घरात नव्हती तर घर कसं ओकोबोको वाटत होतं ना. आता राणीनं घरात पाऊल टाकल्यावरती खऱ्या अर्थानं घराला घर पण येणार आहे. खरंय भाऊजी, आता राणी आली की नाही की घर कसं आनंदाने भरून जाईल बघा. हो ना, ती नव्हती ना तर घर खायला उठत होतं, करमतच नव्हतं. राणीवर खूप प्रेम आहे तुम्हा सगळ्यांचं, हो ना? नाही, राणी आहेच तशी म्हणा. आले दादा वहिनी. आबाप आले दादा वहिनी. आले.
थांबा थांबा, असं डायरेक्ट आत येऊ नका. अहो आता काय करायचंय? मालती, इंदिरा राणीला तिच्या माहेरी सोडून आला होता. आता आपल्या घरी आणताना राणीला त्यानं हाताला धरून आणलं पाहिजे. त्या इंदिरा. हो आबा.